त्यांनी केलेला होता, नाडी लोंबत होती खाली. तर हे म्हणजे असा हिरो चालणार नाही मराठीमध्ये, कारण त्यावेळेस मराठीमध्ये ही मॅन म्हणजे सूर्यकांत, चंद्रकांत, तरुण सरनाईक असे हिरो होते. त्यामुळे कुठलाही डिस्ट्रीब्युटर पिक्चर घ्यायला तयार नाही म्हटल्यानंतर मग दादांनी मला सांगितलं, बाबा आपला पिक्चर कोण घेत नाही का, आता आपणच लावूया आणि तू माझ्याबरोबर ये आणि ते काम तू डिस्ट्रीब्युशनचं बघ. आणि मग 70 साली BCom झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली, डिस्ट्रीब्युशन सुरू करायला. त्यानंतर मग सगळे एवढे पिक्चर बनले, एकदा जीव सदाशिव, आंधळा मातू डोळा, पांडव हवालदार, राम राम गंगाराम, बोट तिथं बुद्धुल्या, सगळ्या चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन, इन्कम टॅक्स हे सगळं मीच हँडल करत होतो. त्यामुळं मला त्याच्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स, अनुभव खूप मिळाला. आणि 75 साली यांनी सांगितल्याप्रमाणे मी दादांना म्हटलं होतं की मला डायरेक्शनसाठी. नमस्कार सगळ्यांना. आज खूप आनंद होतोय की गेल्या वर्षी शूटिंग केलं होतं, आणखीन आज सिनेमा रिलीज होतोय आमचा. जसं नैनाताई म्हणाल्या की दादाने विचारलं आणि त्यांनी कधी असं म्हटलं, तसं माझ्या बाबतीतही झालं. मला फोन आला आणि मला म्हणाले तुम्ही काम करायचे. तेव्हा मजा आहे. म्हणजे ह्या सिनेमात मोस्टली मी पोलिसांची भूमिका केली आहे, पण ह्या सिनेमात मला वेगळं काहीतरी करण्याची संधी विजय कोडके सरांमुळे आणि नंदू उर्वे सरांमुळे मिळाली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. काहीतरी वेगळं करणं म्हणजे आता पोलीस करणं म्हणजे माझ्या शरीरामध्ये 50% कामाचं पूर्ण होतं, तर मला 50% काम करायचं असतं. पण अशी वेगळी भूमिका करायची असेल तर त्यात वडिलांची भूमिका, त्यात तो 60 वर्षांचा ड्रायव्हर आहे, मिडल क्लास माणूस आहे, म्हणून मी स्वतः टोन डाऊन केली ह्या भूमिकेसाठी. तर ह्या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा वेगळी भूमिका करायची असेल तेव्हा. आणि काम करताना खूप मजा आली. तर विजय कोळके सरांनी 23 वर्षांपूर्वी माहेरची साडी हा गोल्डन जुबली सिनेमा केला होता. आणि माझी अपेक्षा अशी आहे की वायवा रसिक प्रेक्षक पण ह्या सिनेमाला तेवढंच यश देतील अशी आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला हा सिनेमा बनवण्यासाठी की 100% मायबाप रसिक प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट होईल, त्यांना मनोरंजन मिळेल, हा आम्ही प्रयत्न केलेला आहे. काय नाही असं होत आहे, पण मी सुरुवात ह्यानी नक्की करीन की एवढ्या मोठ्या पातळीवरचा हा माझा पहिला चित्रपट आहे आणि त्यासाठी विजय सर मी तुमचे खूप आभार मानते की माहेरची साडी या एवढ्या मोठ्या लेगसी नंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हा एवढा मोठा रोल दिला, त्यासाठी तुमचे होतो. आणि रोज माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता. मी काहीतरी नवीन शिकत होते रोज, कारण एवढ्या मोठ्या दिग्गज नावांमध्ये मी फक्त एक नवीन चेहरा आहे. त्यामुळे मला रोज ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन या सगळ्यांकडनं खूप काय काय शिकायला मिळालं आहे आणि होपफुली ते तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल. 1991 मध्ये माहेरची साडी आला आणि त्यांनी प्रेक्षकांना खूप भावुक केलं आणि माझा असा विश्वास आहे की आपण कितीही पुढे गेलो, कितीही प्रोग्रेसिव्ह झालो, मैं तो बहुत एक्साइटेड हूँ. 1 साल पहले हमने शूटिंग शुरू किया था और तब से मैं भी रुकी थी कि ये कब आ रहा है, और आज देखकर बहुत खुशी हुई कि हमने जो इतनी मेहनत की है, हमने जो इतना प्यार दिया है इस फिल्म को, वो अब आपके हाथ में आ रहा है. ये मराठी में इतने बड़े स्केल का मेरा पहला पिक्चर है और विजय कोडके सर ने मुझे इतनी बड़ी अपॉर्चुनिटी दी है. मुझे ट्रस्ट करके माहेरची साड़ी के बाद इतना बड़ा रोल दिया है, तो उसके लिए मैं बहुत ग्रेटफुल हूँ. 1-1.5 महीने का करीबन शूट चला भोर गवली में, जो कोनके फार्म्स है वहाँ पे. और कोनके फार्म्स तो आप सभी को पता ही होगा कि इतने बड़े प्लेटफॉर्म पे मुझे शूट करने मिला, दैट इन इटसेल्फ वाज अ बिग अचीवमेंट. और बहुत बड़े कलाकार हैं, बहुत बड़े नाम हैं, उनके साथ मैं शूट कर रही थी, तो उनके बीच तो मैं बस एक नया चेहरा थी. तो हर रोज़ मैं सुबह उठ के सेट पे जाती थी और कुछ नया मुझे सीखने को मिल रहा था. ऑन स्क्रीन हो, ऑफ स्क्रीन हो,
बहुत एनरिचिंग एक्सपीरियंस रहा है मेरे लिए। और उतार चढ़ाव तो हर फिल्म सेट पे होते हैं, बहुत सारे फाइट सीक्वेंसेस है इसमें, तो बहुत बार चोट भी लगी, बहुत बार बहुत धूप भी था, लेकिन आफ्टर अ पॉइंट नन ऑफ दैट मैटर्ड बिकॉज वी वर सो इन्वेस्टेड इन व्हाट वी वर डूइंग। मैं जब 6-7 साल की थी तभी से इस इंडस्ट्री में काम कर रही हूँ। इसके पहले मैंने हिंदी, मराठी, टीवी सीरीज, फिल्म्स बहुत कुछ काम किया है, तो ऐसे तो मुझे आदत थी, लेकिन ये ऐसा फिल्म सेट था जो एकदम घर की तरह लग रहा था। सब एक साथ मिलजुल के खाना खाते थे, सब एक साथ मिलजुल के गप्पे लड़ाते थे, तो बहुत हैपनिंग फिल्म सेट था। और विजय सर ने भी मुझे बहुत संभाल के लिया, वो हर चीज़ मुझे बहुत समझा कर बताते थे, क्योंकि जैसे आपने महाची साड़ी देखा ही होगा कि बहुत हैवी सीन्स इसमें भी है, तो उन्होंने मुझे लिटरली हाथ पकड़कर सब कुछ सिखाया। माहेरच्या साडीनंतर माहेरची साडी किती चालला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो आतापर्यंत म्हणजे मराठी इंडस्ट्रीचा रेकॉर्डच त्या चित्रपटाने मोडलं। आणि मला नाही आवडत की महाराष्ट्रामध्ये एखादं मराठी माणसाचं घर असं सापडेल की ज्याने हा चित्रपट पाहिला नाही। काही लोकांनी 25 वेळा, 50 वेळा असा खूप वेळा हा चित्रपट बघितलेला आहे। आणि म्हणून हा चित्रपट बनवत असताना मला असं वाटतं की इतक्या प्रेक्षकांनी, इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिलेला आहे, तेव्हा ह्यांना जर आपण दुसरं कुठलं जर कथानक दिलं तर एखादं ते घेणार नाही, तर त्यांच्या अपेक्षा भंग होईल। आणि म्हणून कौटुंबिक चित्रपट दिला पाहिजे, त्यांना तो जो आवडला आहे तशा धाटणीचा चित्रपट पण दिला पाहिजे। आणि म्हणून मी माहेरच्या साडीनंतर लेख सावित्र अशी, तो लेखीवर आधारित, तो सुद्धा लेखीवर आधारित होता। आणि त्याच्यामध्ये अलका पण होती, त्याच्यामध्ये नवीन हिरोईन आहे आणि कौटुंबिक, आणि आपल्या आईवडिलांच्याकडे अतिशय प्रेम आहे, त्यांच्यासाठी त्याग करतो असं कथानक निवडलं आणि लेख सावित्र अशी हा चित्रपट नाही। हा चित्रपट आता 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये PVR आणि आयनॉक्स या कंपनीतर्फे रिलीज होतो। आणि हा ज्यांनी माहेरची साडी पाहिलेला आहे त्यांना हा चित्रपट नक्की आवडेल, कारण ह्याच्यामध्ये त्यांना जे अपेक्षित आहे ते कथानक या चित्रपटात सादर केलं। त्याची गाणी सुंदर आहेत, त्यामुळे गाणी आवडतील, कॉमेडी चांगला आहे, त्याच्यामध्ये ओंकार भोजने कॉमेडी करतोय, नंतर यतीन कारेकर आणि शुभंग भोसले आई वडिलांच्या भूमिकेत आहेत, नंतर आमचा कमलेश सावंत आणि सुरेखा कुर्ची ते दुसऱ्या भूमिकेत आहेत। तर एकंदरीत याच्यामध्ये जे आहे ते संपूर्ण जे मसाला पाहिजे चित्रपटाचा, पब्लिकला पाहिजे बघायला, संपूर्ण या चित्रपटाला मिळेल। आणि एक काहीतरी या मुलीबद्दल, आईवडिलांच्याबद्दल ज्यांना प्रेम आहे, आईवडिलांसाठी ती किती त्याग करते, मुलगी कुठल्या घराला जाऊ शकते, हे आम्ही त्या चित्रपटात नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं। तर मी एवढंच सांगेन की बाबा तुम्ही ह्या चित्रपटाला जाणार याची मला 100% खात्री आहे, कारण माझं असं मत आहे की ज्यांनी माहिती चित्रपट पाहिला आहे ते एकदा तर हा चित्रपट नक्कीच बघणार, सोडणार नाही। त्यामुळं ते 100% येणारच आहे चित्रपटाला। आणि मी त्यांना हे सांगू शकतो की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते सगळं तुम्हाला ह्या चित्रपटात मिळेल आणि तुम्ही खुश व्हाल, तुमचं मनोरंजन होईल आणि तुम्ही खुश होऊन घरी जाल, याची मला खात्री आहे।